श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि दिव्य मानल्या जाणाऱ्या रुद्राक्षविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. रुद्राक्ष म्हणजे काय, त्याची उत्पत्ती कशी झाली, रुद्राक्षाचे महत्त्व काय आहे, तसेच एकमुखी, दोनमुखी व पाचमुखी रुद्राक्षाचे काय फायदे, कोणासाठी योग्य आहेत आणि ते कसे धारण करावेत, याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला, तर मग आपण व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. रुद्राक्ष म्हणजे काय, तर रुद्राक्ष हा शब्द दोन शब्दामध्ये तयार झालेला आहे. रुद्र प्लस अक्षय. रुद्र म्हणजे भगवान शिव आणि अक्षय म्हणजे अश्रू किंवा डोळा. पुराणानुसार भगवान शिवांनी संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी दीर्घकाळ तपस्या केली. तपस्या पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डोळे उघडले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू पृथ्वीवर पडले. त्या अश्रूमधून रुद्राक्षाचे वृक्ष निर्माण झाले. म्हणून रुद्राक्षाला भगवान शिवांचा आशीर्वाद मानला जातो. रुद्राक्ष कुठे मिळतो, तर रुद्राक्षाची झाडे प्रामुख्याने पाहायला गेलं तर ते नेपाळ, भारतातील हिमालय प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, आसाम तसेच इंडोनेशिया येथे आढळतात. नेपाळी रुद्राक्ष आकाराने मोठे असतात आणि स्पष्ट रेषांचे असतात, तर इंडोनेशिया रुद्राक्ष जो असतो तो आकाराने लहान असतात. परंतु रुद्राक्षाचे महत्त्व, हिंदू धर्मात रुद्राक्ष धारण केल्याने भगवान शिवांची कृपा मिळते असे मानले जाते. यामुळे आपले मन शांत होते. असे अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसारच रुद्राक्षामुळे जप आणि ध्यानात एकाग्रता वाढते, आध्यात्मिक साधनेला प्रेरणा मिळते, सकारात्मक विचार वाढविण्यास मदत होते, नकारात्मकतेपासून संरक्षण मिळते, अशी श्रद्धा आहे. रुद्राक्षाचे प्रकार बरेच आहेत. एकमुखी ते 21 मुखी असे, म्हणजे एकच रुद्राक्ष नाही तर एकमुखी ते 21 मुखीपर्यंत रुद्राक्षाचे प्रकार आहेत. परंतु 1, 2 आणि 5 मुखी रुद्राक्ष सर्व सिद्ध आहे. एकमुखी रुद्राक्ष अत्यंत दुर्मिळ मानला जातो. तो भगवान शिवांचे प्रतीक मानला जातो. श्रद्धेनुसार याचे फायदे पाहायला गेलं तर आध्यात्मिक प्रगतीसाठी शुभ मानला जातो, ध्यानासाठी उपयुक्त मानला जातो, आत्मविश्वास वाढविण्यास मदत होते, तसेच मानले जाते व मन स्थिर ठेवण्यास सहाय्य होते. हा रुद्राक्ष अतिशय दुर्मिळ असल्याने बाजारात अनेक बनावट रुद्राक्ष विकले जातात. त्यामुळे विश्वसनीय विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. आता दोनमुखी रुद्राक्ष भगवान शिव आणि माता पार्वतीचे प्रतीक मानले जाते. याचे फायदे, पती पत्नीमधील प्रेम वाढावे यासाठी धारण केला जातो, कौटुंबिक सौहार्दासाठी शुभ मानला जातो, मनातील द्विधा कमी करण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे, नातेसंबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी अनेक जण धारण करतात. पाचमुखी रुद्राक्ष सर्वात जास्त वापरला जाणारा आणि सहज उपलब्ध होणारा प्रकार आहे. याचे फायदे पाहायला गेलो तर रोजच्या जपासाठी उत्तम मानला जातो, मन शांत ठेवण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे. विद्यार्थी, नोकरी करणारे, गृहस्थ जवळजवळ सर्वांसाठी योग्य मानला जातो हा पाचमुखी रुद्राक्ष कधी धारण करावा, तर पहा, तुम्ही सोमवारी करू शकतायत, महाशिवरात्रीच्या दिवशी देखील तुम्ही रुद्राक्ष हा धारण करू शकतायत. श्रावण महिन्यात आषाढी किंवा कार्तिकी एकादशीच्या दिवशी सारख्या पवित्र दिवशी तुम्ही रुद्राक्ष हा धारण करू शकताय. स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत आणि हा रुद्राक्ष नेहमी धारण करण्यापूर्वी रुद्राक्ष स्वच्छ पाण्याने धुवावा आणि नंतर गंगाजल शिंपडावे. भगवान शिवांसमोर धूप दीप दाखवावा
त्यानंतरच हा 108 वेळा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र म्हणावा आणि नेहमी रुद्राक्ष धारण करताना स्वच्छ ठेवावा. श्रद्धा आणि आदराने धारण करावा. इतरांनी धारण केला आहे तर आपण पण करावा असे नाही. वारंवार आपण वापरलेला रुद्राक्ष दुसऱ्यांना वापरू देऊ नये. वेळोवेळी स्वच्छ करून हलके नैसर्गिक तेल लावल्यास ते टिकण्यास मदत होते. या रुद्राक्षाच्या झाडाची कथा अत्यंत पवित्र आणि भावपूर्ण मानली जाते. ही कथा मुख्यतः शिवपुराण, देवी भागवत आणि इतर पौराणिक परंपरेमध्ये सांगितली जाते की एकदा भगवान महादेवांनी संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी हजारो वर्ष कठोर तपस्या केली. तपस्या पूर्ण झाल्यानंतर त्यांनी हळूहळू डोळे उघडले. त्यावेळी सर्व जीवांच्या दुःखामुळे त्यांच्या डोळ्यात करुणेचे अश्रू आले. भगवान शिवांच्या डोळ्यातून जे अश्रू पृथ्वीवर पडले ते अश्रूपासून रुद्राक्षाचे झाड उगवले. म्हणूनच रुद्राक्ष या शब्दाचा अर्थ रुद्र, भगवान शिव, अक्षय म्हणजेच डोळा किंवा अश्रू सांगितले जाते. असे मानले जाते की हे झाड भगवान शिवांच्या करुणेचे, संरक्षणाचे आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे. म्हणून रुद्राक्षाचे दाणे अत्यंत पवित्र मानले जाते. धारण केल्याने संरक्षणाचे, आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे रुद्राक्ष म्हणजे काय, रुद्राक्षाच्या झाडाची पौराणिक कथा काय आहे हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे. त्याचबरोबर त्याचे महत्त्व काय, फायदे काय आणि प्रकार काय. तर तुम्हाला माहिती आहे आपण जे प्रकार पाहिले आहे 1, 2, 5 हे 3च महत्त्वाचे प्रकार पाहिले आहे. परंतु याचे 1 ते 21 असे रुद्राक्षाचे प्रकार आहेत. खूप मोठे प्रकार आहे आणि याचे बरेच फायदे देखील आहेत. का धारण करावा, का नाही धारण करावा याचे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर धारण केले. आणि कधी पण रुद्राक्ष घालण्यापूर्वी आपण वेळ, काळ, कोणता दिवस शुभ आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. शिवरात्री झालं, सोमवार झालं, या दिवशी तुम्ही हा धारण करावा. धारण करण्यापूर्वी कोणत्याही गोष्टीचं मी तुम्हाला सांगितले आहे. आदल्या दिवशी त्याला स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे त्याला मस्त चांगल्या प्रकारे गंगाजलमध्ये बुडवून स्वच्छ धुवून नंतरच परिधान करावा. शिवरात्री असो, कार्तिकी एकादशी असो, कोणती पण एकादशी असो, या दिवशी हा आपल्याला रुद्राक्ष धारण करायचा आहे. आणि धारण करण्यापूर्वी आपण करणार आहोत तर ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करायचा आहे. अशा प्रकारे आपण हा जो व्हिडिओ आहे तो मी शॉर्टमध्ये आणि खूप काही मध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. अजून काही माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. रुद्राक्षविषयी काही तुम्हाला जर विचारायची इच्छा असेल तर नक्की मला सांगा. अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये मला सांगा आणि चांगल्या प्रकारे आम्हाला सपोर्ट करा. अशा प्रकारे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करण्यास विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.